मित्रांनो, प्रश्नोत्तरे मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आजचा प्रश्न आहे, पावसाळ्यात चालणारे व्यवसाय कुठले? तर चला सुरू करूया लगेचच व्हिडिओला. पहिला आहे गरमागरम भजी आणि चहाचा स्टॉल. मित्रांनो, पावसाळ्यात गरम गरम भजी आणि चहाची मोठी मागणी असते. तुम्ही व्यवस्थित ठिकाण निवडा आणि तिथे जर वर्दळ असेल तर नक्की तुमचा बिझनेस चालेल. तर हा होता पहिला. याच्यानंतर 2 नंबरचा घेऊ. मित्रांनो, इथे मी टोटल 20 देत आहे. दुसरा आहे भाजीपाला, घरपोच भाजीपाला. पावसाळ्यामध्ये बाहेर पडणे कठीण असते. तुम्ही ज्या एरियात राहता आहात तिथे हा व्यवसाय चालेल की नाही हे आधी नक्की करा, बघा. आणि घरपोच भाजीपाला कापलेला वगैरे नक्की डिमांड असते. याच्यानंतरचा तिसरा घेऊया, सूप आणि थंड पेयांची दुकानं. आता पावसाळ्यात गरम गरम सूप आणि कोल्ड्रिंक्स, थंड पेय लोकांना आवडतात. बरेच जण रात्री जेवल्यानंतर थंड पेय घ्यायला जातात किंवा मग संध्याकाळी गरम सूप लागतं. तर हा एक व्यवसाय आहे. पुढचं घेऊया घरच्या जेवणाची. आता तुम्ही टिफिन वगैरे सुरू करू शकतात पावसाळ्यात. घरचे काहीतरी स्पेशालिटी, बिर्याणी किंवा असं काही काही सुरू करू शकतात. तर याची पण डिमांड भरपूर असते. पराठा, बिर्याणी, डाळ कढी वगैरे सुरू करू शकतात. पुढचं घेऊया 5 नंबरचं वाचनालय. आता मित्रांनो, वाचनालय मुलांसाठी, मोठ्यांसाठी बऱ्याच वेळा पावसाळ्यात बाहेर जाता येत नाही, म्हणून मग ज्यांना वाचनाची आवड असते तर ते लोक नक्की हे लावतील. पुढचं घेऊया 6 नंबरचं. याच्यामध्ये 6 नंबरमध्ये आपण देत आहोत आवश्यक वस्तूंची ऑनलाईन विक्री. आता पावसाळ्यात बाहेर पडणे टाळण्यासाठी लोक ऑनलाईन खरेदीला प्राधान्य देतात. आता ॲमेझॉन, फ्लिपकार्ट आहे, परंतु जर तुमचं काही स्पेसिफिक वैशिष्ट्य असेल तर ते नक्की तुम्ही ऑनलाईन सुरू करू शकतात. ऑनलाईन व्यवसाय सोपा आहे. पुढचं घेऊया 7 नंबर, घर बसून काम. आता डिझायनिंग, लेखन, डाटा एंट्री इत्यादी घर बसून करता येणारी कामे पावसाळ्याच्या हंगामात चांगली करता येतात. म्हणून तुम्हाला पावसाळ्यात जर साईड बिझनेस काही पाहिजे असेल तर घरी बसून काम करा, भरपूर कामं आहेत. पुढचं घेऊया मित्रांनो 8 नंबरचं वाद्यांचे वर्ग. आता वाद्यांचे म्हणजे कसं की तबला किंवा काही इन्स्ट्रुमेंट जे पियानो आहे, बासरी वादन आहे, याच्यापैकी तुम्ही काही क्लासेस लावू शकतात किंवा क्लासेस तुम्ही ॲक्च्युली घेऊ शकतात जर तुमचं स्पेसिफिक काही हे असेल. पुढचं घेऊया हस्तकला वस्तूंची विक्री. आता तुम्ही स्वतः जर हस्तकला तुम्हाला आवड असेल तर तुम्ही वेगवेगळ्या गोष्टी तुम्ही बनवू शकतात आणि त्या विकू शकतात, सजावटीच्या वगैरे करू शकतात तयार. कारण आता सीझन सुरू होतो गणपतीचा वगैरे, बरेचसे सीझन, तर हे करू शकतात. पुढचं आहे रेनकोट आणि छत्रींची विक्री. आता हा नक्कीच चालणारा व्यवसाय आहे. रेनकोट घरच्या घरी बनवा. छत्रींची मोठी मागणी असते. छत्री बनवू शकतात. सोपं आहे मित्रांनो. ऑनलाईन तुम्ही बघू शकतात आणि हा व्यवसायही सुरू करू शकतात. तुमच्या जवळच्या दुकानांना तुम्ही ते देऊ शकतात. आता ऑनलाईन फिटनेस हा एक मोठा व्यवसाय आहे मित्रांनो. तुम्ही पर्सनल फिटनेसचे कोर्सेस असतात ते लावायचे आणि दुसऱ्याला कोचिंग करायचं. त्यांच्या घरी जाऊन किंवा जिममध्ये रेंटने घेऊन वगैरे करू शकतात. पुढचं 12 नंबरचं वाफल्स आणि पिझ्झाची स्टॉल. आता याच्यामध्ये जर तुम्ही कॉर्पोरेट सेक्टरच्या जवळपास राहत असाल तर तिथे कंपनीच्या जवळ हा स्टॉल टाकू शकतात. नक्कीच चांगला चालेल किंवा कॉलेजच्या वगैरे शाळांच्या जवळपास चालू शकेल. पुढचं घेऊया आयुर्वेदिक औषधे आणि पदार्थ. पावसाळ्यात सर्दी, खोकला इत्यादी समस्या वाढतात, त्यामुळे आयुर्वेदिक औषधे आणि पदार्थ विकण्याचा व्यवसाय चांगला चालू शकतो मित्रांनो. याच्यामध्ये आजकाल तुम्ही बघत असाल की बरेचसे तुपं किंवा या गोष्टी आहेत ज्यांना आयुर्वेदाचे साथ आहे, ते नक्की विकल्या जाऊ शकतात. घरच्या बेकरीच्या वस्तू. आता मित्रांनो, बरेचसे बिस्किटं, नानकटाई हे तुम्ही घरच्या घरी बनवून शेजारी पाजारी जे दुकान आहे तिथे नेऊन तुम्ही देऊ शकतात विक्रीसाठी. पुढचं घेऊया इंडोर खेळांचे सामान. आता इंडोर खेळ म्हणजे काय, बॅडमिंटन, कॅरम यांच्या सामानाची विक्री तुम्ही करू शकतात मित्रांनो. अजूनही बरेचसे इंडोर गेम्स आहेत, तुम्ही लोकल टायअप करून हे विकू शकतात. त्याच्यानंतरचं 16 नंबरचं आहे मोबाईल रिचार्ज आणि बिल पेमेंट. आता हा खूप जुना व्यवसाय आहे, अजूनही चालू आहे आणि तुम्ही आत्ता जरी टाकला तरी नक्कीच चालणारा व्यवसाय आहे. पावसाळ्यात बाहेर पडणे टाळण्यासाठी लोक ऑनलाईन रिचार्ज आणि बिल पेमेंट करायला प्राधान्य देतात. तुम्ही मदत करू शकतात दुसऱ्यांना. 17 नंबरचं रोपांची इस्त्री आणि धुलाई. पावसाळ्यात कपडे सुकवण्यासाठी अडचण येते. इस्त्री आणि धुलाई सेवा देऊन लोकांची मदत करू हो मित्रांनो, हा नक्कीच चांगला एक उपाय आहे, कारण चांगला एक ऑप्शन आहे ॲक्च्युली. पुढचं घेऊया 18 नंबर, कला आणि हस्तकला शिकवण. आता याच्यामध्ये तुम्ही अगेन क्लासेस घेऊ शकता. तुमच्याकडे जर काही कला असेल तर दुसऱ्यांना तुम्ही, लहान मुलांना शिकवू शकतात, मोठ्यांच्याही शिकवणी घेऊ शकतात. तर हा एक चांगला व्यवसाय होऊ शकतो. फिक्स इन्कम आहे याच्यामध्ये. आता 19 नंबर, आवडीनुसार. आता काही बॉक्सेस तुम्ही तुमच्या पर्सनलाइज बॉक्सेस करू शकतात. तुम्हाला जे आवडेल ते त्याप्रमाणे तुम्ही ते घरी नेऊन ज्यांचे लोकांना उपयोग होईल असे बॉक्सेस तयार करून तुम्ही ते विकू शकतात. शेवटचं घेऊया मित्रांनो,
प्लीज सबस्क्राईब करा त्याच्या आधी. प्राण्यांची देखभाल, आता ह्या बरेचसे कुत्रे, मांजरी हे पाळीव प्राणी जे असतात त्यांना तुम्ही वॉकला घेऊन जाऊ शकतात. हा व्यवसाय पण चांगला आहे, जोरात चालतो. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.